नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखेडे. 15 ऑगस्टचं नरेंद्र मोदींचं भाषण 72 मिनिटाचं आणि त्याच्यावर जो रिएक्शन झालेले आहेत लोकांच्या, ते भाषण पाहिलं तसं पाहिलं तर इतकं ट्रोल झालंय. त्यामुळं सरकारचा हा केविलवाणी प्रयत्न दिसतो, की ते गोदी मीडियाला आणि मेनस्ट्रीम चॅनल्सला हाती धरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच तुणतुणं वाजवतायत. हो, हो. दिमागी नक्सल, क्या नया टर्म दिया, क्या मास्टर स्ट्रोक दिया. पण असं वाटायला लागलं आता पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांचे बिगडेल अंधभक्त जर सोडले, तर मग पूर्ण देशच दिमागी नक्सल झालेला आहे. नक्सल म्हणजे हा काही नक्सलवाडी या ठिकाणी बंगालमध्ये एक गाव होतं छोटं नक्सलबाडी. जसं आपल्याकडे पूर लिहितात ना, सोलापूर, दत्तापूर, दत्तरामपूर, तसं बाडी. तर नक्सलबाडी नावाचं एक छोटं गाव होतं. तिथले जे काम करणारे कामगार आणि आदिवासी, त्याचं तिथले जमीनदार इतकं शोषण करत होते, की शेवटी त्यांना 1967 मध्ये त्याच्या विरुद्ध फार मोठा उठाव करावा लागला आणि तिथूनच नक्सलिझमचा जन्म झाला असं मानतात. नंतर तो लेफ्टकडे हातात पूर्ण लेफ्टनीच त्याला सांभाळलं आणि मग त्याला एक कुरूप रूप देत गेले, हिंसक. पण जर प्रश्न विचारणंच नक्सलिझम आहे, सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणंच जर हे आहे, नक्सलिझम आहे. गोरगरिबांच्या वेदनावर बोलणं म्हणजे नक्सलिझम आहे. तर मग या देशात जवळ-जवळ सगळेच नक्षल आहेत. बीजेपी जेव्हा विरोधी पक्षात होतं, तेव्हा तेही नक्षलच होतं डोक्यानी, असं म्हटलं तरी चालेल. परंतु जी महत्वाची घटना जी आज होताना दिसते मला, ती म्हणजे पुण्यामध्ये 22 ऑगस्टला राहुल गांधी घेणार आहेत छात्रोच्च गुंज कार्यक्रम आणि तो असणार फक्त मुलींसाठी. हा एक मास्टर स्ट्रोक आहे. राहुल गांधींचं एक ट्वीट आहे पहा. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. हिंदीमध्ये आहे. तुम्ही वाचू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे, की मी सॅल्यूट करतो आजच्या जेनझीला, ज्यांनी हसत-खेळत आपला विरोध प्रगट करत सरकारला घोटण्यावर टेकवलं. तुम्ही फार बहादूर आहात. तुम्ही देशाचा असेट आहात. पण तुम्हाला शेवटी तिथे तुम्हाला अधिकार मिळायला पाहिजे, सुरक्षा मिळायला पाहिजे, शिक्षा मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे. तिथे तुम्हाला मिळतं काय? असुरक्षा, धमक्या. त्यामुळे जेनजीच्या आंदोलनामध्ये भाजपच्या गुंडांना झेलून सुद्धा ज्या मुलींनी अतिशय निर्भीकपणे विरोध करत राहिल्या, मी त्यांना सॅल्यूट करतो. आता पुण्यात मी येणार आहे. या आपण सगळे पुण्यात भेटूया. फक्त मुलींनीच यायचं आणि आता देश ऐकेल आणि मुली बोलतील. अशा टाईपचं ते एक त्यांचं अपील होतं. तर 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधींचा पुन्हा एक वेळा तो शो आणि तो गुंज आहे ना, छात्रों की गुंज, ते दिवसेंदिवस त्याचा आवाज इतका वाढत चाललाय, की दिल्ली हादरायला लागली आता. पहिला कोट्यामध्ये भयानक गर्दी. मग डेहराडूनमध्ये अहो ग्राउंड घेऊ दिलं नाही. ज्या ग्राउंडमध्ये कार्यक्रम होता तिथं पॉप सिंगरचा कार्यक्रम ठेवला, फुकटात ठेवला, ताकी विद्यार्थ्यांनी तिकडे जावं, इकडे कोणी येऊ नये. पण तिथे पण लाखोंनी भीड. मग अलाहाबाद या प्रयागराज, ज्याला अलाहाबाद म्हणायचो आपण. त्या प्रयागराजमध्ये पण तसाच त्रास. त्यांना ग्राउंड दिलं, मग कॅन्सल केलं, मग पुन्हा दिलं. त्यांना मुलांना येऊ दिलं नाही. तरी लाखोनी लोकं आलीत, मुलं आलीत. मग आता पुण्यात होणार आहे. महाराष्ट्राची भूमी फारच पुरोगामी विचारांची आहे. पुणे म्हणजे हे ऐतिहासिक शहर आहे. जिजामाता इथे शहाजीची जागीर सांभाळायला आल्या होत्या सुपे परगण्यात. पुणे म्हणजे शनिवार वाडाच नव्हे तर लाल महल पण होता पुण्यामध्ये. इथे शाहिस्ते खान आत येऊन बसला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे सर्जिकल स्ट्राईक करून त्याचे 4 बोटच कापले होते आणि तो आयुष्यभर दख्खनमध्ये आला नाही.
जिजामाताचं महाराष्ट्र, राजमाता जिजामाताचा महाराष्ट्र, ताराराणी, राजमाता ताराराणी, ज्यांनी औरंग्याला याच भूमीत गाडलं. दख्खनचं स्वप्न पाहणारा औरंगजेब दख्खनच्याच भूमीत गाडला गेला. पण त्यांना मराठा साम्राज्य जिंकता नाही आलं. शेवटपर्यंत लढल्या त्या ताराराणी. कितीतरी नावं आहेत. मग अहिल्याबाई होळकर, महाराष्ट्राची मुलगी, होळकरांना इंदोरला दिली. काय तिचं ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ती आजही पूर्ण जगात तिचं नाव आहे. राजमाता अहिल्याबाई होळकरांचं. इंदोरमध्ये त्यांना लोकं आई म्हणतात, देवी म्हणतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई, बनारसला जन्मल्या. गंगाधरराव झाशीचे राजा त्यांच्यासोबत लग्न झालं. पण तांबे परिवार, मराठी परिवार, मराठी रक्त. संत परंपरेत पाहतो म्हटलं तर याच महाराष्ट्रातनी काय नाही केलं. याच महाराष्ट्रात संत मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, महादबा नावं घ्यातच राहाल तुम्ही. सामाजिक याच्यामध्ये पाहिलं तर सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या डॉक्टर देशातल्या महिला डॉक्टर, सिंधुताई सपकाळ, पंडित रमाबाई, डॉक्टर राणी बंग, पाहिलं तर देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सलग 8 वेळा सलग 8 वेळा इंदोर लोकसभामध्ये जिंकणाऱ्या, सतत रेकॉर्ड बनवणाऱ्या सुमित्राताई महाजन त्या लोकसभेच्या स्पीकर होत्या. दुसऱ्या स्पीकर, ओरिजिनली साठे कोकणातल्या. महाराष्ट्रात स्त्री चळवळीला भयानक प्राधान्य आणि त्याच महाराष्ट्रातल्या पुणे शहरात छात्रों की गुंज हा कार्यक्रम होणार. जे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानण्यात येतं, शैक्षणिक राजधानी मानण्यात येतं. भरपूर कॉलेजेस, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पूर्ण देशातली मुलं-मुली तिथे शिकायला. कॉल सेंटर, डाटा सेंटरची भरमार. त्या पुण्यात झेंजी महिलांचं छात्रों की गूंज. खरोखरच ज्या दिवशी हा कार्यक्रम होईल पुण्यात, त्या दिवशी पण आम्ही त्याचं रिपोर्टिंग करू. पण कमीत कमी पुण्यात राहुल गांधींनी हा कार्यक्रम साजरा म्हणजे अनाउन्स केल्या-केल्या ती गूंज 22 ऑगस्टला होईल. पण आतापासूनच दिल्ली थरथरायला लागली असं दिसायला लागलं. पाहू इथे पण देवेंद्र फडणवीस सरकार काही अडंगा लावतं, की राहुल गांधीला कार्यक्रम होऊ देतं. कारण याच पुण्यामध्ये सरकारच्या विरोधात बोलतायत म्हणून एका वक्त्यावर हल्ला झाला होता. मोठ्या मुश्किलीने तो स्टेजपर्यंत पोहोचला. असीम सरोदे सारख्या वकिलांचे कार्यक्रम कॅन्सल केले जातात. ग्राउंड वेळेवर कॅन्सल केलं जातं. ती खुरापात इथे होते का? ते पण पाहूया. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.